आज पहिलं 12 ज्योतिर्लिंग जे आहे ते बैद्यनाथ हे 12 ज्योतिर्लिंग. काय झालं? बैद्यनाथाची घटना अशी आहे, हा जो रावण होता ना, रावण अति उन्मत्त झालेला रावण, अति उन्मत्त भगवान शिवाच्या आशीर्वादाने, आणि तो रावण शिवभक्त असल्यामुळे भगवान शिवाचा त्याच्यावर अतिशय प्रेम. आणि एक दिवशी त्या रावणाने सिद्धिदायक जंगलामध्ये व अरण्यामध्ये भगवान शिवाचं मोठं तप केलं, भगवान शिवाचं. आणि भगवान शिव त्याला प्रसन्न झाले, आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवान शिवानी त्याला सांगितलं, बोल रावणा, तुला काय हवंय? तेव्हा रावणाने सांगितलं, तुम्ही माझ्या लंकेमध्ये येऊन राहा, म्हणजे माझा जयघोष होईल. भगवंताने सांगितलं, बाबा मी माझा कैलास पर्वत सोडून कुठं जाऊ शकत नाही. लय झालं तर तुला मी माझा आत्मलिंग देऊ शकतो. आणि ते आत्मलिंग रावणाच्या ताब्यात दिलं. रावणाच्या ताब्यात आत्मलिंग देत असताना भगवंताने सांगितलं, आई हे आत्मलिंग देतो, पण त्याच्यासाठी तुला एक करावं लागेल. जोपर्यंत लंकेत जात नाही तोपर्यंत तुला आत्मलिंग खाली ठेवता येणार नाही. आणि हे जर आत्मलिंग तू खाली ठेवलं, ज्या ठिकाणी ठेवशील हे तिथं स्थित होईल, पुन्हा तुला उचलल्या जाणार नाही. त्याला आनंद झाला. त्या रावणाने ते आत्मलिंग घेतलं आणि पळतच सुटला आपल्या लंकेकडे येत असताना विषय असा झाला, सर्व देवांची मीटिंग झाली. त्यांनी सांगितलं, अहो हे आत्मलिंग जर त्या लंकेत गेलं तर अजय होईल, हा कोणाच्या बापाला ऐकायचं नाही. हे आत्मलिंग त्या नगरीत जाता कामा नाही. त्या लंकेमध्ये देवांनी एक घटना अशी घडवली, त्याला लघु शंका लावली. कोणाला? रावणाला. आणि त्या गणपती बाप्पांनी एका धनगराच्या पोराचा वेश घेऊन तिथं गायी वळायला आलं. त्या गायी वळताना पोराकडे पाहिलं आणि त्या रावणाने सांगितलं, ए बाळा इकडे ये. म्हणे काय? म्हणे हे लिंग हातात धर आणि मी लघु शंका करून येतो. रावण लघु शंका करण्यासाठी गेला. ते गणपती बाप्पा म्हणे, पा मी 3 वेळेस तुम्हाला आवाज देईन, 3ऱ्या वेळेस तुम्ही जर नाही आले तर मी इथे झुंबी. म्हणे मला काही घेणं देणं नाही. अहो हे रावण गेलं, लघु शंकेला उभं बसलं आणि गणपती बाप्पाने चालू केलं, ओ महाराज हे घेऊन जा, मला लिंगड झालं, बरी मला पेलवा ना. एक आवाज दिला, 2 आवाज दिला, 3रा आवाज दिला, ते आलं नाही. त्याला तिथं खाली ठेवून दिलं. ते आत्मलिंग तिथं स्थित झालं. रावण पळतच आला. त्याने खूप प्रयत्न केला, पण ते काही आत्मलिंग तिथून पुन्हा त्याच्या हातात आलं नाही. त्या ठिकाणी नारद महर्षी आले, सांगितलं, रावणा आता हे शक्य नाही, तू आता याची प्रतिष्ठापना इथंच कर. त्याच ठिकाणी त्या नारदाने त्याचं वैद्य नागनाथ असं नाव वैद्य नागेश्वर असं नाव ठेवलं आणि वैद्य नागनाथ असं त्याचं नाव ठेवून ते ज्योतिर्लिंग तिथं स्थापन झालं. काय झालं? त्या दारुका वनामध्ये आता हे वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग तयार झालं, पण याची महती काय आहे ते महत्वाचं आहे. त्या दारुका वनामध्ये नागेश नावाचं ज्योतिर्लिंग हे कसे निर्माण झाले याची कथा सांगायला सुरुवात केली. पूर्वी दारुका नावाची एक राक्षसी होती. ती माता पार्वतीची मोठी भक्ती होती. माता पार्वतीची तिने उपासना केली आणि माता पार्वतीने तिला एक आरण्य बक्षीस दिलं. आरण्य जंगल, भलं मोठं जंगल, विस्तीर्ण जंगल दिलं होतं. आणि त्या दारुकाचा पती दारुक हे दोघं जण राक्षस त्या जंगलामध्ये राज्य करायचे. झालं असं, तो दारू त्या रानात राहायचा आणि ती दारुकाही त्या रानात राहायची. पण आसुरी वृत्ती असल्यामुळं, ती राक्षसिनी असल्यामुळं तिला ओरवी नावाचा एक शिवभक्त ऋषींनी तिला शाप दिला. ओरवी नावाच्या ऋषींनी तिला शाप दिला की ह्या जन्मामध्ये जो कोणी शिवभक्तावर अन्याय करेल, जो कोणी भगवत भक्तावर अन्याय करेल, तो राक्षस जागीच मरून जाईल. अहो त्यांचं खाणं पिणं बंद झालं ना, कारण ते माणसं मारायचे, खायचे. त्याच्यामुळं त्यांची उपासमार होऊ लागली आणि त्यांनी त्या माता पार्वतीला सांगितलं, माते आता काय करायचं? मातेने सांगितलं, तुम्हाला एकच करावं लागेल. तुम्हाला एक तर हे जे तुम्ही माणसं मारून खाता हे सोडून द्यावं लागेल, अन्यथा तुमच्या राक्षस कुळाला आता कोणी वाचू शकत नाही. त्या दारुकाने काय केलं? दारुकीने काय केलं? त्या सर्व राक्षसांना बोलवलं आणि सांगितलं, आता एक काम करा, हे जे वनप्रदेश आहे, हा पूर्ण वनप्रदेश हा असाच्या असा उचलून मी एका समुद्रात घेऊन जाते.
आणि तिने उचलला तो सर्व वन प्रदेश जसाच्या तसा उचलून एका समुद्राच्या मध्यभागी नेऊन ठेवला. झालं तिथून त्या औरवी ऋषींचा शाप काही त्यांना फळ द्यायला. मग तिथं ते काय करायचे, जे वाटेने आले ना वाट सरून त्या नावेतून त्या नावाड्यांना अडवायचे. एक नावाशी भलीमोठी भरून आली, खूप माणसं, त्या माणसाने अडवलं आणि भले मोठे दगड टाकून ती नाव बुडवून टाकली. म्हणजे यांनी पुन्हा परतच जायचं नाही पुढं, कारण ते समुद्राच्या मध्यभागी जमीनच नव्हती तिथं. त्याच्यामध्ये एक ब्राह्मण पुत्र होता. त्या ब्राह्मण पुत्राने सुप्री नावाचा ब्राह्मण पुत्राचा मित्र होता. तो वैश्य भगवान शिवाचा मोठा भक्त होता. त्याने त्या दारुकाच्या बंदी शाळेतच भगवान शिवाची सुंदर अशी पिंड बनवली आणि ते पिंड बनवल्यानंतर त्या पिंडीची उपासना चालू केली. सर्व त्या ठिकाणी भगवान शिवाचं भजन करायचे आणि भजन करता करता चर्चित व्हायचे. त्या दारुकाच्या एका अंगरक्षकाने सांगितलं, अहो तो कोणी वैश्य आहे ना सुप्री नावाचा, तो आपल्या कारागृहामध्येच भगवान शिवाची आराधना करू राहिला, तेव्हा त्याचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा. म्हणून भगवान तो दारू त्या ठिकाणी गेला. तो दारू राक्षस, आणि त्याने त्याला सांगितलं, का रे कोणाची पूजा करतोय? सांगितलं भगवान शिवाची. त्यांचा भरपूर वादविवाद झाला, वाचावाची झाली आणि अखेर शेवटी त्या दारुकाने एक खडगं काढलं आणि त्याच्यावर उगरणार तेवढ्यामध्ये त्या शिवलिंगातून एक भला मोठा असा आवाज झाला आणि त्या आवाजानेच त्या दारुकाचा वध झाला आणि बाकी सगळं सैन्य धावत आलं. त्यांनी त्यांच्यावर वार करू पाहिले, पण भगवान शिवांनी प्रत्येकाला जमीनदोस्त करून टाकलं आणि त्या सुप्रिय वैश्याला तिथून मुक्त केलं. आणि त्याने हात जोडून त्यांनी सांगितलं, प्रभू आजपासून माझी अशी इच्छा आहे, आजपासून या लिंगामध्ये नागेश्वर नावाने तुम्ही स्थापन व्हावं आणि या ठिकाणी जे भाविक भक्त येतील त्यांना तुम्ही मुक्त करावं. सुंदरी सांगतात, बाळ शौनिका त्या नागेश नागनाथाला, त्या ज्योतिर्लिंगाला जो मनुष्य जातो, जो भक्तिभावाने ही कथा श्रवण करतो, जो या कथेचं चिंतन मनन करतो, त्याची मनोरथांची सर्व पूर्तता होते. तो बुद्धिमान होतो, तो विद्यावान होतो, तो लाभदायक होतो आणि सर्व सुखांपासून तो कधीच आलिप्त न राहता सर्व पाप त्याच्यापासून दूर जातात. ही सर्व आख्यायिका भगवान स्वतःनी त्या नैमिषारण्यामध्ये त्या आपल्या 60,000 ऋषींसह शौनिक ऋषींना सांगितली.